नमस्कार, मी शनाया. महाराष्ट्र हादरलाय. स्वतःला कॅप्टन, ज्योतिषी आणि भविष्यवेत्ता म्हणवणारा अशोक खरात आज संपूर्ण राज्यात चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय. महिलांचं लैंगिक शोषण, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, भोंदूगिरी करून लोकांची फसवणूक आणि कोट्यावधींची संपत्ती उभी केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. या सगळ्यामुळे या प्रकरणाची भीषणता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या आठवड्यात त्याला अटक करण्यात आली असून SIT कडनं सखोल तपास सुरू आहे आणि तपास जसा जसा पुढे सरकतोय तशी तशी नवनवीन धक्कादायक माहिती समोर येते. सर्वात मोठा धक्का म्हणजे या भोंदू बाबाच्या संपर्कात फक्त सामान्य लोक नव्हते, तर राज्यातील अनेक मोठे नेते आणि राजकारणी देखील होते आणि त्याचे भक्त देखील आहेत अशी माहिती सध्या समोर आली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते, तसेच एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, निलेश लंके, दीपक केसरकर यांचे अशोक खरात सोबतचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अटकेनंतर जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्ह मध्ये अनेक व्हिडिओ सापडल्याची माहिती देखील समोर आली असून या प्रकरणाला आता अधिकच गंभीर वळण मिळत आहे. दरम्यान या तपासाची व्याप्ती वाढताना देखील पाहायला मिळते. महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या निकटवर्ती यांची SIT कडून सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या सगळ्या गदारोळात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे या प्रकरणात नेत्यांचीही चौकशी होणार का? यावर भाष्य करताना नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले की फक्त फोटो असणं म्हणजे कोणालाही दोषी ठरवता येत नाही. जसं देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सांगितलं की फक्त फोटोवरून कोणाला देखील आरोपी ठरवता येत नाही. मात्र तपासात जर कोणतीही लिंक सापडली किंवा संशय निर्माण झाला तर SIT कोणाला देखील सोडणार नाही आणि कायद्यासमोर सर्वजण समान आहेत असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलंय. आता या प्रकरणाला मोठं राजकीय वळण मिळालं असलं तरी त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते 2018 साली अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडूनच तब्बल 1.5 कोटी म्हणजे 1.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. त्यामुळं प्रश्न निर्माण होतो की हा निधी देताना खरात कोण आहे याची चौकशी झाली होती का? पुढे ते म्हणतात की फडणवीसांच्या कार्यालयात काम केलेले आणि सध्या म्हाडामध्ये अधिकारी असलेले मिलिंद बोरीकर यांचे अशोक खरातची जवळचे संबंध होते. इतकंच नाही तर या प्रकरणात देशाच्या राजकारणातील मोठं नाव देखील चर्चेत आलंय. सपकाळांच्या मते केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे देखील या भोंदू बाबासोबत फोटो समोर आले आहेत. त्यामुळे हा मुद्दा आता फक्त राज्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर थेट तो केंद्रापर्यंत पोहोचला आहे. आणि सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे सपकाळ म्हणतात की अशोक खरातचे कारनामे देवेंद्र फडणवीस यांना मागील 6 महिन्यांपासून माहिती होते. मग कारवाई का झाली नाही हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. त्यांच्या मते फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी आणि काही राजकीय व्यक्तींचे खराशी संबंध असल्यामुळेच कारवाई थांबवण्यात आली आहे. आज परिस्थिती अशी आहे की एकीकडे गंभीर आरोप तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप आणि मध्ये अडकलेली सत्याची लढाई दिसतीये. अशोक खरात प्रकरण आता फक्त गुन्हेगारी मुद्दा राहिलेला नाही, तर तो राजकीय, सामाजिक आणि कायद्याच्या कसोटीवरचा मोठा प्रश्न बनलाय. आता संपूर्ण महाराष्ट्राची नजर SITच्या तपासावर लागली आहे, कारण या प्रकरणात खरं काय आणि खोटं काय हे तेच ठरवणार आहेत. राज्याच्या राजकारणाचं पुढचं चित्र आता स्पष्ट होईल. अखेर आता प्रश्न टाळण्याचा नाही तर उत्तर देण्याचा आहे. अशोक खरात प्रकरणात जे समोर येते ते फक्त धक्कादायक नाही तर संतापजनक देखील आहे. महिलांच्या शोषणाचे आरोप, पेनड्राईव्ह मधील व्हिडिओ आणि त्याच वेळी राजकीय नेत्यांचे फोटो. देवेंद्र फडणवीस म्हणतात फक्त फोटोवरून दोषी ठरवता येत नाही, पण सर्वसामान्य लोक विचारतात की मग इतके फोटो आणि इतकी नावं हे सगळं नेमकं काय चाललंय काय? संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलंय, लिंक सापडली तर कोणालाही सोडलं जाणार नाही. मग आता खरी परीक्षा आहे तपासाची नाही, तर ती आहे धाडसाची. कारण हा फक्त मुद्दा एका भोंदू बाबाचा मुद्दा नाही, हा मुद्दा आहे सत्तेच्या जवळ बसलेल्या लोकांचा. हा मुद्दा आहे सिस्टीमचा, जी माहीत असून देखील शांत बसली आहे का? जर खरंच सगळे कायद्यापुढे समान असतील तर मोठी मोठी नावं असली तरी कारवाई व्हायलाच हवी. कायद्याची भाषा वेगळी आणि सत्तेची भाषा वेगळी असं व्हायला नको. आता महाराष्ट्र पाहतोय कोण वाचणार आणि कोण उघड होणार. तुम्हाला काय वाटतं? कोणत्या राजकीय नेत्यांचे पाय खोलात आहेत? मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.